सोमनाथ. स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं. तर मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं हे पाहण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. आणि गुगल ब्राउझरमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला UIDAI टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे. आणि सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो, हे जी पहिलीच लिंक आहे या लिंकवरती आपल्याला आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मित्रांनो खाली यायचं आहे आपल्याला. थोडंसं खाली आल्यानंतर मित्रांनो, इथे जे एक ऑप्शन आहे गेट आधार, या ऑप्शनमध्ये मित्रांनो इकडे साईडला पाहू शकताय तुम्ही डाउनलोड आधार. जे डाउनलोड आधार जिथे दिलेलं आहे मित्रांनो, या डाउनलोड आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार यावरती क्लिक केल्याच्या नंतर रिडायरेक्टली आपल्याला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट होणार आहोत आपण. आणि यामध्ये थोडंसं खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय पहिल्याच नंबरला हे ऑप्शन आहे मित्रांनो, डाउनलोड आधार. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये पहिल्याच नंबरला आहे मित्रांनो आधार नंबर, दुसऱ्या नंबरला एन्व्हायरमेंट ID आणि तिसऱ्या नंबरला व्हर्च्युअल ID. म्हणजेच मित्रांनो, हे जे तीन आपण आधार नंबरने सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करू शकतो, एन्व्हायरमेंटने सुद्धा आणि व्हर्च्युअल IDने सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो, मी आधार नंबरने डाउनलोड करतोय. मित्रांनो, मी आधार नंबर टाकलेला आहे. आता हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये मी टाकून घेत आहे. मित्रांनो, मी कॅप्चा सुद्धा फिल केलेला आहे. तुम्ही पाहू शकताय इथे आधार नंबर सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आधार नंबर टाकलेला आहे आणि हा कॅप्चा या स्पेसमध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता सेंड OTP यावरती क्लिक करणार आहे मित्रांनो. आणि सेंड OTP यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे आणि तो OTP आपल्याला इकडे खाली फिल करून घ्यायचा असतो मित्रांनो. OTP फिल करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता डू यू वांट मास्क आधार. म्हणजेच मित्रांनो, आपण जर यावरती जर टिक मार्क केलं तर मास्क आधार म्हणजे आपला नंबर जो आधार कार्डवर येणार आहे तो हाईड होऊन येणार आहे. तुम्ही पाहू शकताय इथे टिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड जो डाउनलोड झालेला असणार आहे त्यावरती हाईड केलेला असणार आहे. आणि हे टिक मार्क हटवल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड डाउनलोड केलेला आहे तो फुल नंबरचा असणार आहे. आता मी OTP एंटर करून घेतो मित्रांनो. इथे जो मोबाईलवरती आलेला होता तो OTP मी टाईप करून घेतोय. मी OTP टाकलेला आहे मित्रांनो. आता व्हेरीफाय अँड डाउनलोड यावरती मी क्लिक करत आहे. आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे कॉंग्रॅच्युलेशन्स हायलाईट झालेलं आहे मित्रांनो. आपलं आधार कार्ड हे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं असणार आहे. तुम्ही हा मेसेज पाहू शकता मित्रांनो, युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड. आणि ते डाउनलोड कुठं होतं तर मित्रांनो, तुम्ही इकडे लेफ्ट साईडला पाहू शकताय इथे डाउनलोड चालू झालेलं आहे. ते डाउनलोड झालेलं आहे. चला ओपन करून पाहूयात. हे ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे एक पासवर्ड मागितला जातो. पासवर्ड रिक्वेस्टेड म्हणजेच मित्रांनो, हे आधार कार्ड पासवर्ड प्रोटेक्ट असतं. त्यामुळे इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा असतो आणि तो पासवर्ड मित्रांनो आपल्या पहिल्या नावाचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे 1982, 1992, 1991 जे काही असेल मित्रांनो, ते लास्टची इयर टाकून घ्यायचं आपल्याला आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. मी टाकून घेतो मित्रांनो. माझ्या नावाचे मी 4 अक्षर कॅपिटल आणि डेट ऑफ बर्थची इयर टाकून सबमिट केलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे आधार कार्ड डाउनलोड झालेलं असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या स्वतःचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकणार आहात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या स्वतःचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकणार आहात. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येणार आहे.